नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. 5 मार्च 2024 रोजी झालेला जो पेपर आहे तो पेपर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रों, एकंदरीत 3 सत्रामध्ये म्हणजे 3 जे वेगवेगळे पेपर झाले 5 मार्च 2024 रोजी, त्याचे एकत्रित जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओज आपल्याला वेळेत मिळतील. तर चला पाहूया 5 मार्च 2024 रोजी झालेला आपला 3ही सत्रातील BEd CETचा पेपर. आपल्या प्रश्नावलीतला पहिला प्रश्न, आपल्या सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन 2 गुरु. करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, बुध हा सर्वात लहान ग्रह, पृथ्वी ज्यावरती एकमेव असा ग्रह ज्यावरती जीवनमान आहे, आणि शुक्र आपल्या सूर्यमालेतील चमकणारा ग्रह. पुढचा प्रश्न, लाईट सिटी ऑफ द वर्ल्ड असे कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन 2 पॅरिस. करेक्ट उत्तर होय. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुणी लिहिला? ऑप्शन 4 संत ज्ञानेश्वर. करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, LICचे पूर्ण रूप काय आहे? तर LIC ऑप्शन 3 लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे LICचं पूर्ण रूप फुल फॉर्म होय. 3 ते 4 फुल फॉर्म आपल्याला एकाच पेपरमध्ये विचारले जातात, ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतात गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन 1 जयपूर. करेक्ट उत्तर होय. ऑस्ट्रेलिया राजधानी कोणती आहे? राजधानी सांगायची असा प्रश्न विचारण्यात आलेला. ऑप्शन 2 कॅनबेरा हे त्याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, NEP धोरण केव्हा सुरू झाले? NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जी की 2020 रोजी वर्षी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. अद्याप ती लागू होणं बाकी आहे. जेव्हा ती लागू होईल त्यावेळेस आपलं जे BEd आहे PG नंतर 1 वर्षाचं होणार आहे. तर ते NEP 2020चं धोरण होय, जे अजून लागू होणं बाकी आहे. 2026 नंतर ते लागू होणार आहे. पुढचा प्रश्न, सर्वात थंड ग्रह कोणता? तर ऑप्शन 3 युरेनस हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह आहे. मंगळ म्हणजेच तांबडा ग्रह, गुरु सगळ्यात छोटा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह, व गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन 1 राजाराम मोहन रॉय. करेक्ट उत्तर होय. कुंकू कोणत्या पदार्थापासून बनवतात, तयार करतात? तर ऑप्शन 3 हळद. करेक्ट उत्तर होय. हळदीपासून कुंकू बनत असतं. आणि कुंकवाची जर आपल्याला परीक्षा घ्यायची असेल, ॲनालिसिस करायचं असेल, तर कुंकवामध्ये आपण पाण्याचे 2-3 थेंब टाकल्यानंतर आपल्याला जर त्यामधून हळदीचा वास आला तर समजायचे की कुंकू ओरिजिनल आहे, म्हणजेच कुंकू हळदीपासून बनते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर ऑप्शन 4 नागपूर हा संत्र्यासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा. तर जळगाव केळीसाठी, त्यानंतर नाशिक द्राक्षासाठी, तर सोलापूर ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. लाईट सिटी ऑफ द वर्ल्ड कोणत्या शहरास म्हणतात? आत्ताच आपण वरती पाहिला पॅरिस शहरास. पुढचा प्रश्न, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन 1 विनोबा भावे. करेक्ट उत्तर होय. तर रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली, लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य, तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हे ग्रंथ लिहिले. हेही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर ऑप्शन 3 प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत. दूरध्वनीचा शोध कोणी लावला? तर
ऑप्शन 2 ग्राहम बेल करेक्ट उत्तर होय. तर ग्राहम बेल यांच्या प्रेयसी यांचे नाव हॅलो असे होते. तर आपण जे आज हॅलो असं म्हणत असतो फोन केल्यानंतर, ते त्यांच्या प्रेयसीचं नाव आहे. तर सर्वप्रथम त्यांनी फोन केल्यानंतर हॅलोला त्यांनी विचारलं की हॅलो आवाज येतो आहे का. तर ऑप्शन 2 ग्राहम बेल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लहान देश कोणता. तर जगातील सर्वात लहान देश ऑप्शन 3 व्हॅटिकन सिटी हा होय. महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते, कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन 1 गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. बांगलादेशाचे चलन काय आहे. तर ऑप्शन 3 टका हे बांगलादेशचे चलन होय. CIDचे पूर्ण रूप काय आहे. तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, ज्याला आपण गुन्हे अन्वेषण विभाग असं म्हणत असतो. तर ऑप्शन 3 आपलं CIDचं पूर्ण रूप फुल फॉर्म होय. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करेक्ट उत्तर होय. गीता रहस्य हा ग्रंथ कुणी लिहिला. दुसऱ्या सेशनमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न. ऑप्शन 3 लोकमान्य टिळक करेक्ट उत्तर होय. NEP या संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप काय आहे. म्हणजे ह्या शॉर्ट फॉर्मचे पूर्ण रूप काय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे करेक्ट उत्तर होय. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे. तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश चीन हा होय. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण. तर ऑप्शन 1 इंदिरा गांधी करेक्ट उत्तर होय. पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखला जातो. तर पश्चिम घाट हा ऑप्शन 3 सह्याद्री या नावाने ओळखला जातो. भारतातील सर्वप्रथम वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर आपण म्हणूया, वृत्तपत्र कोणी सुरू केले असा प्रश्न. तर ऑप्शन 1 बाळशास्त्री जांभेकर आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे. तर रिश्टर स्केल या एककामध्ये, ह्या युनिटमध्ये आपण भूकंप मोजत असतो. तर मिलीबारमध्ये आपण दाब म्हणजेच प्रेशर मोजतो. फॅरेनहाईटमध्ये आपण टेम्परेचर मोजतो. तर पाऊंड जे की आपल्या ग्रामसारखे म्हणजे वजन मोजण्यासाठी एक एकक होय. तर पाऊंडने आपण वजन मोजत असतो. काल शनिवार होता, तर उद्या कोणता वार असेल. हा जो प्रश्न आहे, तर आपल्याला बुद्धिमत्तेचा विचारण्यात आलेला प्रश्न, दुसऱ्या सेशनमधला प्रश्न. तर ऑप्शन 1 सोमवार आपलं करेक्ट उत्तर होय. आपल्याला क्रम लावायचा आहे. यामध्ये बियाणे, लाकूड, झाड, रोपटे, फर्निचर असे आपल्याला त्यांनी नावं दिलेली आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला कशाची गरज असते. तर बियाणे म्हणजेच 1 नंबर. त्यानंतर बियाणे लावल्यानंतर आपलं काय तयार होईल. तर रोप तयार होईल. रोप तयार झाल्यानंतर त्याचं झाड बनेल. झाड बनल्यानंतर झाड ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस त्याचं लाकूड बनेल. आणि सगळ्यात शेवटला फर्निचर बनलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरते. दुसरे महायुद्ध कोणत्या साली संपले. तर दुसरं महायुद्ध जे आहे ते कोणत्या साली संपलं असा हा प्रश्न. ऑप्शन 4 1945 आपलं करेक्ट उत्तर होय. तर 1939ला सुरू झालेलं जे महायुद्ध आहे ते 45ला संपलं. आणि पहिलं महायुद्ध जे आहे ते 14ला सुरू झालं आणि 18ला संपलं. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात. तर ऑप्शन 2 जपान करेक्ट उत्तर होय. 1998मध्ये पहिला दिवस बुधवार होता. तर 25 जून रोजी त्याच वर्षी कोणता वार असेल. तर ऑप्शन 1 बुधवार आपलं करेक्ट उत्तर होय. ACZचे पूर्ण रूप काय आहे. तर पुन्हा एक फुल फॉर्म विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. तिसऱ्या सेशनचा हा फुल फॉर्म. तर स्पेशल इकॉनॉमिक झोन आपलं करेक्ट उत्तर होय. विशेष आर्थिक क्षेत्र असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. अल्झायमर आजार कशाशी निगडीत आहे. तर ऑप्शन 1
विस्मृती म्हणजेच विसरून जाण्याची ही एक बिमारी आहे, रोग आहे. तर हृदयाशी निगडीत असलेला रोग आपल्याला रक्तदाब पाहायला मिळतो. ब्रक म्हणजे किडनीशी मुतखडा, तर यकृतशी कावीळ हा रोग असलेल्या संबंधित आपल्याला पाहायला भेटतो. तर ऑप्शन 1 विस्मृती हा मेंदूचा आजार म्हणजेच अल्झायमर होय. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? ऑप्शन 1 जे आहे 13 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन 1 माउंट एव्हरेस्ट करेक्ट उत्तर. त्यानंतर K2 हे जगातील 2 नंबरचे तर भारतातील 1 नंबरचे शिखर आहे, हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र कोणी रेखाटले तयार केले? तर ऑप्शन 2 लिओनार्डो दा विंची करेक्ट उत्तर होय. मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात? तर ऑप्शन 2 46 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताचे बिस्मार्क कोणास म्हणतात? तर ऑप्शन 3 सरदार वल्लभभाई पटेल करेक्ट उत्तर होय. दक्षिण आफ्रिकेचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन 1 झार हे दक्षिण आफ्रिकेचे चलन होय. NCERT याचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहे, फुल फॉर्म सांगायचा आहे. तर ऑप्शन 1 नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे NCERT ज्याला आपण एक सिलेबसचा पॅटर्न असं म्हणत असतो त्याचं पूर्ण रूप होय. विंध्याचल व सातपूर पर्वतरांगा वेगळा करणारी नदी कोणती? तर ऑप्शन 1 नर्मदा नदी दोघांना दुमांगते वेगळं करते, ते म्हणजेच विंध्याचल व सातपुडा पर्वतरांगा. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावे आपल्याला वॉशिंग्टन DC नावाचं शहर अमेरिकेत असलेलं पाहायला मिळतं. जागतिक डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? जर आपण जागतिक डॉक्टर डे दिन असं म्हणूया तर तो ऑप्शन 1 जुलैला साजरा केला जातो. 5 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन, तर 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण WHO म्हणतो यांच्यातर्फे साजरा केला जाणारा जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल आपण साजरा करतो. युनिसेफचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यात बिलकुल विसरू नका. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड हे युनिसेफ याचे फुल फॉर्म होय. हॅरी पॉटर हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन 1 JK रोलिंग आपलं करेक्ट उत्तर होय. हरिजन हे वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर कोणी सुरू केला? तर ऑप्शन 1 महात्मा गांधी करेक्ट उत्तर. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ज्याला आपण सापेक्षतावाद सिद्धांत म्हणतो किंवा सापेक्षतावाद सिद्धांत कोणी लिहिला असा हा प्रश्न? तर ऑप्शन 2 अल्बर्ट आइन्स्टाईन करेक्ट उत्तर आहे. 1 जानेवारीला कोणता वार होता? बुधवार होता. तर 2 फेब्रुवारीला त्याच वर्षी 2 फेब्रुवारीला कोणता वार असेल? तर ऑप्शन 1 रविवार करेक्ट उत्तर होय. सहसंबंध ओळखायचा आपल्याला इंटेलिजन्स टेस्ट ज्याला आपण म्हणतो बुद्धिमत्ता म्हणतो त्या घटकातील विचारलेल्या दुसऱ्या सत्रातील हा पेपर. बिहू जर गरबाशी काय आहे रिलेटेड आहे तर लावणी हे कशाची रिलेटेड असेल? तर लावणीची जोडी कशासोबत लागेल असा हा प्रश्न. तर बिहू आणि गरबा हे दोन्ही नृत्य आहेत, तर लावणी हे सुद्धा आपल्याला नृत्य असलेलं पाहायला मिळतं. तर ते ऑप्शन 2 भांगडा तेही एक नृत्य आहे. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. स्टेरी नाईट हे चित्र कोणी रेखाटले? तर ऑप्शन 1 विन्सेंट गोग यांनी स्टेरी नाईट नावाचं चित्र रेखाटलं, जे की मोनालिसाच्या चित्रासारखं प्रसिद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 2 अलेक्झांडर फ्लेमिंग म्हणजेच A फ्लेमिंग करेक्ट उत्तर होय. निपुण संस्था कशाशी निगडीत आहे? तर निपुण नावाची जी संस्था आहे जिला आपण नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरेसी या फुल फॉर्मने ओळखतो. तर ऑप्शन
जे 3 आहे, ज्याला आपण कौशल्य विकास म्हणजेच डेव्हलपमेंट म्हणून या विद्यार्थ्यांमधील डेव्हलपमेंट किंवा त्यातील विकास, तर ऑप्शन 3 कौशल्य विकास करेक्ट उत्तर होय. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे. तर कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, घड्याळ, रेल्वे, कॅलेंडर, दिनदर्शिका, कालगणना, वेळ, तर आपल्याला गटात न वाचणारा शब्द ओळखा अशी एक सूचना मिळालेली आहे. तर यात विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 रेल्वे हे आपल्याला निगडीत नसल्याला पाहायला भेटतं. घड्याळ याचा संबंध कशाशी आहे? कॅलेंडरशी आहे. कॅलेंडरचा दिनदर्शिका त्याला आपण मराठीतून म्हणत असतो. कालगणना आणि वेळ, तर या सगळ्यांचा संबंध आपल्याला पाहायला भेटतो. फक्त रेल्वे ही बाब वेगळी आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण हा पहिल्या सेशनमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. तर ऑप्शन 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. म्हणजे पहिले उपराष्ट्रपती आणि त्यानंतर ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. राज्यसभेच्या सदस्यांची नेमणूक कोण करत असतात? तर ऑप्शन 1 ती नेमणूक राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेगळा शब्द ओळखा. कान, नाक, डोळा, दात, हनुवटी, तर यामध्ये असणारा वेगळा शब्द कोणता असा हा प्रश्न. तर कान जे आहेत आपले ते साईडला असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि बाकीचे हनुवटी पुढच्या भागाला आहे चेहऱ्याच्या. त्यानंतर नाक समोरून असतं, डोळे पण समोरून असतात. म्हणजे हे तिघांचं एक कनेक्शन आपल्याला पाहायला भेटतं. फक्त जो आहे तो वेगळा कान होय. आयोडीनच्या कमतरतेने मानवी शरीरात कोणता आजार होत असतो? तर आयोडीन जर आपल्या शरीरात कमी पडलं तर गलगंड नावाचा रोग झालेला पाहायला भेटतो. त्यामध्ये रातांधळेपणा जो आहे व्हिटॅमिन एच्या अभावामुळे होतो, बुरदूस व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे होतो, स्कर्वी व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे होतो. तर आयोडीनच्या अभावी झालेला आपल्याला गलगंड हा रोग पाहायला मिळतो. ऑप्शन 4 गलगंड करेक्ट उत्तर होय. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आपल्या परिचयाचे आहे, ते म्हणजेच सहारा वाळवंट करेक्ट उत्तर आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. बुर्ज खलिफा ही इमारत आपल्याला तिचं ठिकाण सांगायचं आहे, ती कोठे आहे? तर ती दुबई येथे स्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. CPU पूर्ण रूप कोणते? तर CPU ज्याला आपण कंट्रोल प्रोसेसिंग युनिट असं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणत असतो. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर होय. या जिल्ह्यामध्ये आपल्याला घृष्णेश्वरासारखं मंदिर तसेच वेरूळ व अजिंठा येथे जगप्रसिद्ध असणाऱ्या लेणी पाहायला मिळतात. आणि ह्या लेणीसाठी व्हिजिट करण्यासाठी, भेट देण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी ते येत असतात. त्या पर्यटकांचा वेग पाहून आपण त्याला छत्रपती संभाजीनगर शहराला काय केलेलं आहे? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. कोणत्या डासाच्या चाव्यामुळे मलेरिया नावाचा रोग आपल्याला झालेला पाहायला मिळतो? तर ॲनॉफिलस नावाची जी मादी असते, डास असतो, त्यामुळे आपल्याला मलेरिया झालेला पाहायला भेटतो. तर एडिस विजिती हा पण एक त्याच प्रकारचा डास आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. साधारणपणे तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? साधारणपणे विचारलेला आहे. तर ऑप्शन 3 पारा, ज्याला आपण मर्क्युरी Hg असं म्हणत असतो, करेक्ट उत्तर होय. मानवी हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? तर साधारणपणे आपल्या मानवी हृदयाचे 72 ठोके आपल्याला दर मिनिटाला पडलेले पाहायला मिळतात. फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर फकीरा कादंबरी कोणी लिहिली? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. करेक्ट उत्तर होय. गटात न बसणारे शब्द आपल्याला सांगायचा आहे. चपाती, बत्तासा, पोळी, धपाटे, पुरी, रोडगा, यापैकी आपल्याला वेगळं जे आहे ते कोणतं असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 ज्याला आपण बत्तासा म्हणूया तो वेगळा शब्द होय. कारण बत्तासा हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्र, तर तो गोड आहे. बाकी जे सगळं आहे ते आपल्याला इथं पुरणपोळी सांगितलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. ही नुसती पोळी आहे. चपातीला आपण पोळी असं सुद्धा म्हणतो. ऑप्शन 4 बत्तासा करेक्ट उत्तर होय. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना म्हणतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. 370 कलम कोणत्या राज्याशी निगडीत आहे? तर ते ऑप्शन 3 जम्मू काश्मीर राज्याशी निगडीत आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात सर्वप्रथम सूर्यकिरण कोणत्या राज्यामध्ये पडतात? तर ते अरुणाचल राज्यात पडतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. मानवी रक्तदाब मोजण्याचे उपकरण कोणते? तर ऑप्शन 3 स्पिग्मो मॅनोमीटर आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर स्टेथोस्कोप हा आपल्याला हृदयाचे ठोके, ज्याला आपण स्ट्रोक असं म्हणतोया, तर स्ट्रोक मोजण्यासाठी आपल्याला होतात. त्यानंतर हार्टबीट पण आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर ॲमीटर आहे. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर, तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन 4 ॲडम स्मिथ करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध नृत्य कोणते आहे? तर ऑप्शन 3 लावणी करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विषाणूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणत असतो? तर आपण त्या शास्त्राला म्हणतो व्हायरॉलॉजी, म्हणजेच विषाणूशास्त्र होय. तर झुलॉजी प्राण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र, अँथ्रोलॉजी कोलंग्रेनचा अभ्यास करणारे शास्त्र, त्यानंतर बॅक्टेरियोलॉजी बॅक्टेरियाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्यानंतर पुढचा प्रश्न, मधुमक्षिका पालन करण्यास काय म्हणतात? तर त्याला आपण म्हणत असतो ॲपिकल्चर. भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन 1 विनोबा भावे करेक्ट उत्तर होय. नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या भारतीय महिला कोण होत्या? तर नोबेल पारितोषिक फक्त एकाच भारतीय महिलेस मिळालेलं आहे, ते म्हणजेच मदर टेरेसा करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला विद्यार्थी मित्रो शेवटचा प्रश्न, हे जे प्रश्न आहेत आपण त्या विद्यार्थ्याकडून जमा केलेले आहेत, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी व आपली BEd CET झाल्यानंतर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न कळवा, जेणेकरून आम्हाला पुढील विद्यार्थ्यासाठी आपल्या पण BEd CETची प्रश्नपत्रिका तयार करता येईल. तर 5 मार्च 2024 रोजी झालेली जी पेपर आहे, जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण पाहिली, उत्तरासहित पाहिली, पर्यायांचे सुद्धा आपण काय केलेले आहे, डिस्कशन केलेले आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या आमच्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.